आहे की शिंदेंमार्फत या सगळ्या खासदारांशी संवाद साधण्यात आलेला आहे आणि या बैठकीला न जाण्यासंदर्भात त्यांना निर्देश देण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमके किती खासदार आता या बैठकीला जातील हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर आतापर्यंत शिवसेनेचे लोकसभेतले 3च खासदार या संसदीय दलाच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। अन्य कोणतेही खासदार दाखल झालेले नाहीत अशी माहिती मिळते आहे। आतापर्यंत शिवसेनेचे लोकसभेतले 3 खासदार म्हणजेच राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 3 खासदार या संसदीय दलाच्या बैठकीसाठी आता संसदेत दाखल झालेले आहेत। आतापर्यंत इतर कुठलेही खासदार म्हणजे जे 6 खासदार जे काल ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होती ते बंडखोर खासदार अजूनही या बैठकीला आलेले नाहीत। त्यामुळे आतापर्यंत हे 3च खासदार दाखल झालेले आहेत आणि लोकसभेतले या 3 खासदारांच्या व्यतिरिक्त संजय राऊत हे राज्यसभेतले खासदारही दाखल झालेत। तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काल पत्रकार परिषद घेतलेले 4ही खासदार आता या बैठकीला हजर आहेत। लोकसभेतले 3 खासदार आहेत, मात्र इतर खासदारांची अजूनही प्रतीक्षा आहेत। त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला आहे का? यापैकी किती खासदार आजच्या बैठकीला हजर राहण्याची थोडी तरी एक शक्यता आहे? 6 पैकी एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशा प्रकारची माहिती आहे। 5 खासदार हे दिल्लीमध्ये आहेत किंवा त्यांना दिल्लीतून बाहेर या ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती देखील आहे आणि ओमराजे हे पुण्यात आहेत। त्यामुळे या बैठकीला कोणीही उपस्थित राहण्याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाहीये आणि त्यामुळे काल जरी दिना पाटील हे म्हणत असले की मी बैठकीला जाईल, मात्र तशी शक्यता फारशी या ठिकाणी दिसत नाहीये आणि बैठकीची वेळ या ठिकाणी होऊन जवळपास 14 मिनिटं अधिक झाली आहेत, मात्र अद्यापही 4 खासदारच या ठिकाणी पोहोचलेत। त्यातले 3 खासदार हे लोकसभेतले आहेत आणि एक राज्यसभेचे खासदार आहेत। त्यामुळे 6 पैकी केवळ 3च खासदार आजच्या बैठकीला सध्या तरी उपस्थित आहेत। नक्कीच ऑपरेशन टायगर आता त्यामुळे यशस्वी होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण अजूनही अधिकृत घोषणा शिंदेंकडून केली जात नाहीये। एका बाजूला या अधिकृत घोषणेची उत्कंठा आहे किंवा त्याची प्रतीक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला आता संसदीय दलाच्या बैठकीत आज नेमकं काय होतं आणि ही बैठक झाल्यावर जे अनुपस्थित खासदार आहेत त्यांच्यावर कशा रीतीने कारवाई केली जाते किंवा कशा रीतीने पुढची पावलं ठाकरेंच्या शिवसेनेकडून उचलली जातात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। संजय राऊतांनी खरं तर इशारा दिलेला होता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही राडा करणार आहोत, त्यांना विरोध केला जाईल। आता ही अतिशय आक्रमक अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या मार्फत घेतली गेली आहे।